शिरोळ पोलिसांनी 24 तासात अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचा छडा लावत पत्नीसह चौघांना केलं जेरबंद। अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचा छडा लावत शिरोळ पोलिसांनी 24 तासात पत्नीसह चौघांना जेरबंद केलेलं आहे। 4 मार्च 2025 रोजी दाखल मिसिंगची चौकशी करत असताना 5 मार्च 2025 रोजी खुनाच्या गुन्ह्याची घटना उघडकीस आली। या प्रकरणी वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे शिरोळ पोलीस ठाण्याकडील तपास यंत्रणा गतिमान करून तपास पथक दापोली, रत्नागिरी, सातारा, कराड येथे रवाना करून मिसिंग इसमाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणि पोलीस हवालदार बाबाचांद पटेल यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून संशयित दर्शन भगवान कांबळे, अमृत भगवान कांबळे, स्वागत कांबळे, दीपाली संजय शिकलगार यांना दापोली जिल्हा रत्नागिरी येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता आरोपी दर्शन कांबळे आणि आरोपी दीपाली शिकलगार यांच्यात असणारे अनैतिक संबंधात मयत संजय अडसर ठरत असल्याचं, त्याचा कायमचा काटा काढायचा असं ठरवून फौजदारी पात्र कटाची आखणी करून गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9च्या सुमारास मयत संजय शिकलगार यास नांदणी येथे देवाला जायचं आहे असं सांगून त्याला धरणगुत्ती येथे लिंगायत समाजाचे दफनभूमीजवळ आरोपी दर्शन कांबळे याच्या शेतातील जनावरांच्या गोठ्याजवळ घेऊन जाऊन आरोपी दर्शन कांबळे याने कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने संजयच्या डोक्यात, मानेवर, उजव्या हातावर वार करत गंभीर दुखापत करून त्या जीवे ठार मारून निर्घृणपणे खून करून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत करून मयत संजय शिकलगार याचे प्रेत धरणगुत्ती गावच्या हद्दीतील लिंगायत समाजाचे दफनभूमीमध्ये पुरून पुरावा नष्ट केल्याबाबत फिर्यादी विजय उर्फ अजय अल्लाबक शिकलगार वय वर्ष 29 यांनी व्यवसाय पेंटर, सध्या राहणार नांद्रे तालुका मिरज, मूळ राहणार यादवनगर जयसिंगपूर यांनी दिले आहे आणि फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिलेली आहे। तसेच संशयित आरोपींनी अटक करून प्रथम वर्ग न्यायालय जयसिंगपूर यांच्यासमोर हजर केलं असता न्यायालयाने 13 मार्च 2025 अखेर 7 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलं असल्याचं सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिरोळ।